दोन्ही राष्ट्रवादी पुण्यात एकत्र येण्याची घोषणा जर आज झाली तर मी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देईन, असं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी जाहीर केलंय। आपण आपल्या राजीनाम्याचा प्रस्ताव तयार ठेवलेला असून संध्याकाळपर्यंत काय घडामोडी घडतात हे पाहून निर्णय घेऊ, असं प्रशांत जगताप यांनी म्हटलेलं आहे। खरं तर प्रशांत जगताप यांचा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याला विरोध होता आणि त्यावरूनच त्यांनी हे जाहीर केलेलं आहे, जर दोन्ही पक्ष एकत्र आले तर मी पक्षाचा राजीनामा देईन, असं प्रशांत जगताप म्हणालेले। तर आपण आपल्या राजीनाम्याचा प्रस्ताव देखील तयार ठेवलेला आहे। संध्याकाळपर्यंत काय घडामोडी घडतात हे पाहून त्यानंतर निर्णय घेईन, असं प्रशांत जगताप यांनी म्हटलेलं आहे। पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी या एकत्र येण्याच्या चर्चा सध्या सुरू असल्याची माहिती ही समोर आलेली होती आणि याच संदर्भामध्ये निर्णय होण्याची शक्यता आहे। आणि आता याच सगळ्या घडामोडींवरती शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे। जर हे दोन्ही पक्ष एकत्र आले तर मी पक्षाचा राजीनामा देईन, असं ते म्हणालेले आहेत। आपण आपल्या राजीनाम्याचा प्रस्ताव तयार ठेवलेला असून संध्याकाळपर्यंत काय घडामोडी घडतायत हे पाहून निर्णय घेईन, असं ते म्हणाले। आणि याच संदर्भातले अपडेट देतात आमचे प्रतिनिधी मंदार गोंजारी। मंदार, प्रशांत जगताप यांनी त्यांच्या राजीनाम्याचा प्रस्ताव तयार ठेवलेला आहे आणि जर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची घोषणा झाली तर आपण फक्त शहराध्यक्ष पदाचाच नाही तर पक्षाच्या सदस्यत्वाचा देखील राजीनामा देऊ, असं त्यांनी म्हटलं। एका अर्थाने टोकाची भूमिका प्रशांत जगताप इथं घेताना दिसत आहेत, कारण सातत्याने ते अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत पुण्यात आघाडी करण्यास विरोध करतायत। त्यांचं असं म्हणणं आहे की दोन राष्ट्रवादी जेव्हा विभागल्या गेल्या, राष्ट्रवादीची शक्ल झाली, तेव्हा पुण्यामध्ये त्यांनी संघटन बांधलं आणि स्वतंत्रपणे जर महाविकास आघाडीच्या माध्यमातून त्यांच्या पक्षाने निवडणूक लढवली तर त्यांच्या पक्षाला त्याचा फायदा होईल। या उलट अजित पवारांच्या सोबत जर निवडणूक लढवली तर फायदा होणार नाही, असं त्यांचं विश्लेषण आहे आणि त्यासाठी ते अजित पवारांच्या पक्षासोबत आघाडी न करण्यासाठी आग्रही आहेत। मात्र दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते पुण्यामध्ये आघाडी करण्याबाबत जवळपास त्यांच्यामध्ये एकमत झालंय अशी माहिती आहे आणि त्यामुळं प्रशांत जगताप यांनी राजीनाम्याचं हे त्यांचं अस्त्र, अगदी शेवटचं अस्त्र बाहेर काढलंय। अगदी, त्यामुळे संध्याकाळपर्यंत आता काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद मंदार या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।